नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे बघायला मिळणार आहे की आता वसुंधरा बनीला शोधत असते. कारण विशाखाने तिला सांगितलेलं असतं की शार्दूल म्हणजेच लकी बनीला किडनॅप करून घेऊन जाणार आहे. आणि ती खूप घाबरलेली असते आणि त्यामुळे ती बनीला सगळीकडे शोधत असते. पण बनी तिला काही सापडत नसतो. ती चिनूमनूकडे सुद्धा येते, त्यांना विचारते आणि त्या म्हणतात की बनी दादा खाली एकटा खेळायला गेला. आता वसुंधरा अजूनच घाबरते आणि ती बाहेर शोधायला येते. घरात तिने सगळीकडे बनीला पाहिलेलं असतं आणि आता बाहेर येत असते. तेवढ्यात तिथे तिचे आईबाबा येतात आणि ती म्हणते, आईबाबा एवढ्या सकाळी तुम्ही इथे कसे काय? त्यावर आईबाबा म्हणतात की अगं आम्हाला बनीची काळजी वाटत होती. शार्दूल आला होता ना घरी, तो सांगत होता की तो बनीला घेऊन जाणार आहे आणि म्हणूनच आम्ही इथे आलेलो आहोत. वसुंधरा म्हणते, विशाखा मॅडम आल्या होत्या आणि त्या सुद्धा असंच काहीतरी बोलत होत्या. चला आपण सगळेजण बनीला शोधूया, मला घरात तो सापडत नाही, आपण बाहेर शोधूया. आणि तिघे मिळून बनीला आता शोधत असतात. पण बनी काही कुठे सापडत नसतो. तेवढ्यात विशाखाची माणसं तिथे आलेली असतात. ती बनीला किडनॅप करण्यासाठीच आलेली असतात. बनी आता झाडांना पाणी मारत असतो. तेवढ्यात ती माणसं तिथे येतात आणि त्याला उचलून घेऊन जातात. बनीचा आवाज वसुंधरेला येतो आणि ती म्हणते की इकडून बनीचा आवाज येतोय. आता वसुंधरा आणि तिचे आईबाबा त्या दिशेने येत असतात. पण बनी काय तिथे नसतो. बनीला ती माणसं घेऊन गेलेली असतात. आता वसुंधरा खूप रडायला लागते आणि माझा बनी सापडत नाहीये असं बोलून ओरडत असते. आणि ते तिघे आता घरात येऊन शोधत असतात. आता वसुंधरेला राहतच नसतं आणि ती खूप मोठ्याने ओरडत असते, बनी तू कुठे आहेस, प्लीज बाहेर ये. तेवढ्यात तिथे जयश्री आणि माधव येतात. जयश्री मध्ये काय झालं, हिला काय झालं एवढं आरडाओरडा करायला? माधव म्हणतो, अगं वसुंधरा काय झालं? वसुंधरा म्हणते की बाबा बनी सापडत नाहीये हो, मी केव्हापासून शोधते त्याला पण कुठेच सापडत नाहीये. जयश्री म्हणते, आणि तुम्ही कधी आलात? त्यावर सुधीर आणि सुशीला म्हणतात की आत्ताच आलो आणि बनी नाही सापडते म्हणून त्याला शोधतोय आम्ही सुद्धा. माधव म्हणतो, अगं वसुंधरा एवढी काळजी करू नकोस, इथेच असेल ना तो कुठेतरी, मागच्या वेळेसारखा वरती टेरेसवर असेल. वसुंधरा म्हणते, नाही ना बाबा, मी त्याला शोधलंय सगळीकडे. माधव म्हणतो, याच्या पुढे ना बनीला आपण ट्रॅकर लावून ठेवूया, म्हणजे घर मोठं आहे ना, घरात कुठे असेल तर सापडत जाईल तो. आता जयश्री म्हणते, वसुंधरा या घरात ना खूप माणसं ये जा करत असतात आणि त्यामुळे बनीला कोणी घेऊन गेलं असेल फिरवायला इथेच बाहेर कुठेतरी, तू कशाला एवढी काळजी करतेस? आणि रानडे, तुम्ही तुमच्या मुलीला एकदा डॉक्टरकडे दाखवा. ती प्रत्येक वेळेला दर 4-5 दिवसांनी तमाशा घालते आणि रडबोंबल करत असते. हिच्यामुळे सगळ्यांमध्ये आमचं हसू होतं आणि समाजात आमची बेइज्जती होते. त्यामुळे हिला जरा समजवा तुम्ही, हिच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय? आणि ती बोलत असते. तेवढ्यात तिथे आकाश, बाकीचे घरातले सगळेच जण येतात आणि काय प्रकार आहे ते विचारत असतात. वसुंधरा म्हणते, आकाशराव प्लीज तुम्ही काहीतरी करा, बनी सापडत नाहीये, तुम्ही त्याला फोन करा. आकाश म्हणतो, वसुंधरा एवढं पॅनिक व्हायला काय झालंय? अहो असेल बनी इथेच कुठेतरी. तिला सगळेजण खूप समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ती काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. कारण तिला खात्री असते की शार्दूलच बनीला घेऊन गेलाय, पण मुळात विशाखाची माणसं बनीला घेऊन गेलेली असतात. इकडे आता आवडी म्हणते, अगं वसुंधरा मागच्या वेळेसारखं झालं असेल आणि तू असं पॅनिक नको होऊस ना. वसुंधरा म्हणते, आकाशराव तुम्ही आत्ताच्या आत्ता त्याला फोन करा. आकाश म्हणतो, त्याला म्हणजे कुणाला? वसुंधरा म्हणते, लकीला. लकीच घेऊन गेला माझ्या बनीला. जयश्री म्हणते, झालं हिचं सुरू. तर लकी घरात आला ना की हिला काय होतं काय कळत नाही मला. आणि तो आमच्या जवळ आहे, हे तुला सहन होत नाही का गं? प्रत्येक वेळेला काय संशय घेत असते त्याच्यावरती? हे बघ वसुंधरा, मी तुला आधी सांगितलंय, आमचा बिझनेस मोठा आहे, घर मोठं आहे आणि या घरात बिझनेसच्या निमित्ताने खूप माणसं ये जा करत असतात. कोणी मुलांना खाऊ आणून देतं, कोणी फिरवायला घेऊन जातं. त्यामुळे हे सगळं नॉर्मल आहे आमच्यासाठी आणि तूही समजून घे. प्रत्येक वेळेला लकीवर संशय घेण्याची काहीही गरज नाहीये तुला. आणि मला एक कळत नाही, तू सारखा सारखा त्या लकीवर काय संशय घेते ग? काय प्रॉब्लेम आहे त्याच्याशी तुला? आज ना एकदाचं काय ते खरं सांगूनच टाक. आणि सगळेजण आता वसुंधरेला विचारत असतात की हो, तुला लकीचा एवढा प्रॉब्लेम काय आहे? वसुंधरा सुद्धा आता खूप वैतागलेली असते. प्रत्येक वेळेला तोच तमाशा, प्रत्येक वेळेला तीच नाटकं, हे सगळं करून तिला सुद्धा खूप कंटाळा आलेला असतो आणि ती आता खूप फ्रस्ट्रेट झालेली असते. आणि फायनली ती सगळ्यांना खरं सांगण्याचं ठरवते आणि ती रडत रडतच सगळ्यांना सांगते की कारण लकी हाच बनीचा बाप आहे, जन्मदाता बाप. हे सगळं ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. वसुंधरा काय बोलते हे कळतच नसतं. तेवढ्या जयश्री तिच्या समोर येते आणि म्हणते, तू काय बोलते, तुझं तुला कळतंय का? आणि काय हो रानडे, तुमची सून काय बोलते? मुळात हिने तर तुमच्या मुलाबरोबर लग्न केलं होतं ना, मग ही काय सांगते की बनी हा लकीचा बाप आहे? त्यावर आता रानडे काहीतरी बोलणार. तोच वसुंधरा म्हणते, आई ते काय बोलणार, मीच तुम्हाला खरं काय ते सांगते. कारण चांगला मुलगा त्यांच्या नशिबातच नाहीये, अभिमान वाटावा असा मुलगा त्यांना लाभलेला नाहीये. आणि हो, शार्दूल म्हणजे हाच लकी आहे आणि हाच रानडेंचा मुलगा सुद्धा आहे आणि माझा पहिला नवरा सुद्धा. आता सगळ्यांच्या समोर सगळं सत्य आलेलं असतं आणि आकाश तर खूपच बिथरलेला असतो. त्याला एकदम कसं तरी व्हायला लागतं आणि तो सोफ्यावर जाऊन बसतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो की लकी हाच वसुंधरेचा पहिला नवरा शार्दूल आहे आणि बनीचा बाप. हे ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते
आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता जयश्री वसुंधरेला चांगलाच जाब विचारायला तयार झालेली असते. वसुंधरा म्हणते, हो, शार्दूल म्हणजेच लकी आहे आणि त्याच्या मनात कोणाविषयी दयामया नावाचा प्रकार नाहीये. त्यांनी तुमची सुद्धा फसवणूक केली. तुमच्यासोबत इतके दिवस तो खोटं बोललाय. मला त्रास देण्यासाठीच तो परत इथे आलेला आहे. आणि मी सांगते की माझ्यावर विश्वास ठेवा. लकी हा काही चांगला मुलगा नाहीये. तो तुम्हा सगळ्यांची फसवणूक करतोय. प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. माझा बनी संकटात आहे. तुम्ही एकदा त्या लकीला फोन लावा आणि ह्यावेळेला जर मी चुकीची ठरले ना, मी त्याच्यावर याच्यापुढे कधीही संशय घेणार नाही. पण तुम्ही माझ्या मुलाचं संकट त्याच्यापासून दूर करा. बनीला वाचवा. कोणीतरी लकीला फोन करा. सगळ्यांच्या ती विनवण्या करत असते आणि खूप मोठ्याने रडत असते. जयश्री तिच्या समोर येते आणि म्हणते, तुला हे सगळं बोलायला लाज नाही वाटत आहे? आणि सणसणीत वसुंधरेच्या कानाखाली लावून देते. आता वसूची अवस्था बघून बाबांना खूप रडायला येतं आणि ते म्हणत असतात की जयश्रीताई, तुम्ही प्लीज वसुंधरेवर रागवू नका. यात खरं तर आमची चूक आहे. आम्हीच तुमच्यापासून सगळं लपवलंय आणि खोटं बोललोय. जयश्री म्हणते, तुम्ही काय खोटं बोललात? हिची सुद्धा चूक आहे. हिला आम्हाला खरं काय ते सांगायला नको? सुधीर म्हणतो, आम्ही तिला म्हणालो की कोणालाही खरं सांगू नको आणि म्हणून तिने सांगितलं नाही. तिने आमच्यासाठी तुमच्यापासून हे सगळं काही लपवून ठेवलं. तुम्ही तिला दोष देऊ नका. जयश्री म्हणते, कसा दोष द्यायचा नाही? मला तर पहिल्यापासूनच ही वसुंधरा फ्रॉड वाटत होती. तिचा भोळा भाबडा चेहरा ना माझ्या लक्षात येत होता की आमच्यापासून ही काहीतरी लपवते आणि ह्या लग्नाच्या विरोधात पहिल्यापासूनच मी होते. पण माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. काय आकाश, तुला तर येतात माझं म्हणणं पटत असेल ना? अवनी सुद्धा पुढे येते आणि म्हणते, वसुंधरा, सांग ना सगळ्यांना, तू खोटं बोलतेस. कोणाच्या दबावाखाली येऊन बोलतेस का तू? कारण तू खोटं बोलणाऱ्यातली नाहीये, मला माहितीये. महादेव सुद्धा म्हणतो, वसुंधरा, तू आमचा विश्वासघात केलाय. मला असं वाटत होतं माझी सून वसुंधरा ना खूप प्रामाणिक आहे. ती कधीही खोटं बोलणार नाही. आमच्या सगळ्यांसोबत ती छान वागते असंच मला वाटायचं. पण तू आमच्या सगळ्यांचा खूप मोठा विश्वासघात केलाय वसुंधरा. आमची फसवणूक केली तू. तेवढ्यात तिथे अखिल सुद्धा येतो. अखिल म्हणतो, वहिनी, अगं आमचं सोड. दादाला तरी निदान खरं सांगायचंच ना तू. आणि वसुंधरा त्याच्याकडे बघायला लागते. जयश्री म्हणते, अखिल, वहिनी म्हणू नको तिला. आपल्या सगळ्यांची फसवणूक केली तिने. आणि रानडे, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, माझ्या मुलासाठी मला घटस्फोटीत मुलगी चालणार नाही. आणि तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी खोटं बोललात, आमची फसवणूक केली. का केलं हे सगळं? मी सांगते ना, तुम्हाला तुमच्या सोनेला एका श्रीमंत घरात मुलगा बघून द्यायचं होतं आणि चोर आहात तुम्ही एक नंबरचे. तुम्हाला ना आमच्या संपत्तीवर तुमचा डोळा होता आणि म्हणूनच माझ्या आकाशच्या गळ्यात तुम्ही हिला मारलं. आणि तुमची सून सुद्धा ना सुंदर आहे दिसायला, साधी भोळी वाटते सगळ्यांना आणि भाबडेपणाचा आळ मानते ती. आणि म्हणूनच तिने आम्हा सगळ्यांना फसवलेलं आहे. आणि माझा मुलगा बिचारा साधा भोळा आकाश, तो तुमच्या सगळ्यांच्या फसवणुकीमध्ये अडकला. त्याला हे सुद्धा कळलं नाही की तुम्ही त्याच्यासोबत खोटं बोलत आहात ते. अहो, तुम्हाला एवढा जीव लावायचा, तुमचा एवढा आदर करायचा, तो तुमच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करायचा. या वसुंधरेशी सुद्धा किती प्रामाणिक वागला तो. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही त्याची फसवणूक केलीत. माझ्या मुलाचा खूप मोठा विश्वासघात केलाय तुम्ही. आणि वसुंधरा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कधीच माफ करू शकत नाही. अगं, गुन्हा केलायस तू, गुन्हा. आणि आकाश, आता तरी काही बोल ना. म्हण ना की आई, तू बरोबर आहे आणि मी चुकीचं ठरलं ते. काहीतरी बोल. आकाशला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो खूप बिथरलेला असतो. वसुंधरेचं एवढं मोठं सत्य त्याच्या समोर आलेलं असतं. ज्या मुलाला तो आपला मित्र म्हणायचा, तोच आपल्या बायकोचा पहिला नवरा होता, हे कळल्यानंतर त्याला खूप वाईट वाटत असतं. आणि आता काय करावं अशी मनस्थिती त्याची झालेली असते. तो काहीच बोलू शकत नसतो आणि सगळं काही संपलंय असंच त्याला वाटत असतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.